बसलेले आणि संध्याकाळ आहे, त्यामुळे तिने सांजेला तू येताना तू सरळ ये, कारण की तू चंचल आहे, इकडे तिकडे बघत येऊ नको, असा सुंदर त्याच्यामध्ये अर्थ आहे. आणि तो सांगतो की आत्ता ये तू माझ्या घरी, मी इथं पूजेला बसलेलो आहे म्हणून, आणि तू येणार असेल तर मी तुला दुधाचा ओढा वाहतो, तू यायचं जागेवर. म्हणजे इतकं, आणि म्हणजे छोटीशी दूध घेऊन तर मी लक्ष्मी आहे आणि तुझा घुंगराचा आवाज करत आहे, कारण काय मला कळू दे तू आली आहे म्हणून. इतका अशी सुंदर अर्थ आहे त्याच्यामध्ये, तोच आता मी हे गाणं आमच्या कर्नाटकमध्ये प्रत्येक लग्नामध्ये हे वाजवतात. आणि तेव्हा ते इतकं तोंडपाठ दिलेलं मुलांना लहानपणापासून, त्याची चाल असं बदलत गेली. पूर्वीचं ते गाणं असं होत आहे, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मा सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. सुंदर होता. आणि नंतर त्याचा दुसराही राग आला, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा, असं आहे. मग ज्या दिवशी माझे गुरुजी भीमसेन जोशींच्या गळ्यातून हे गाणं बाहेर पडलं, अवघ्या तिसऱ्या दिवशी जगत प्रसिद्ध झालं. मला चौथ्या दिवशी अमेरिकेहून मला फोन आला, अरे तुझ्या गुरुजींनी भाग्यलक्ष्मी म्हटलंय. मग म्हटलं हो मला माहीत आहे, रेकॉर्डिंग झालेलं माहीत होतं म्हणून. कारण एक परिसस्पर्श म्हणतो तसं झालं हे गाण्याला. मग नंतर आता ते इतकं जगामध्ये ते वेळ लावलेले नाही, इतकं झालंय त्याच्यामध्ये पिळून सगळ्यांनी आता तेच म्हणायला सुरुवात केली. सौभाग्यदा लक्ष्मी सौभाग्यदा लक्ष्मी 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 बारम्मा 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 सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा सौभाग्यदा लक्ष्मी नम्मम्मा सौभाग्यदा 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 लक्ष्मी बारम्मा नम्मम्मा सौभाग्यदा 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 लक्ष्मी बारम्मा नम्मम्मा सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಸಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆ ಒಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವ
ಜನಕರಾಯನ ಕುಮಾರಿ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣಕ್ಕೆಯಾಗಿರುತ್ತ ಬಾರೆ ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು लक्ष्मीचा कृपा झाली तर संख्येइल्लद भाग्यव कोट्टू तिने दिलेलं ते भाग्य मोजता येत नाही म्हणाय असं म्हणजे तिची कृपा झाली तर संख्येइल्लद भाग्यव कोट्टू संख्येइल्लद भाग्यव कोट्टू कंकणक्ಕೆಯಾಗಿರುತ್ತ ಬಾರೆ ಕಂಕಣಕ್ಕೆಯಾಗಿರುತ್ತ ಬಾರೆ ಕುಂಕುಮಾಂಕಿತೆ ಪಂಕಜಲೋಚನೆ ವೆಂಕಟರಮಣನ ಲಿಂಗದ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಗಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಗಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆ ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಗಳು. तो म्हणतो तू चंचल आहे त्यामुळे इकडे तिकडे बघू नको अत्तित्तगलदे इकडे तिकडे बघू नको सरळ माझं घरी ये म्हणून ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳು ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳು ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಸತ್ಯಕ್ಕೆ ತೋರುವ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಸತ್ಯಕ್ಕೆ ತೋರುವ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಚಿಕ್ಕದಿ ಹೊಳೆಯುವ ಕಳಿ ಗೊಂಬೆ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪ ಹಾಲಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ शुक्रवारच्या पूजेला ते उंबऱ्यावर साखर तूप आणि दूध दुधामध्ये साखर आणि तूप घालून नैवेद्याला ठेवायचं. संध्याकाळी ती येते आणि आम्हाला लहानपणी अजून आठवते मला आमची आई सांगायचे मागचा दार बंद करून घ्या म्हणून. कारण काय की आतमध्ये येताना ते प्रसाद स्वीकार करून येते आणि लक्ष्मी सरळ जाते की इथे ते आमचं हे प्रसाद येल्यानंतर ती जाऊ नये म्हणून ते दार बंद कर म्हणजे तिला इथेच राहावं लागेल अशी इतके म्हणजे पवित्र विचाराचं आहे. सत्कार्य शुक्रवार पूजे सत्कार्य शुक्रवार पूजे अकरे उಳ್ಳ अळगिरी ರಂಗನ अकरे उಳ್ಳ अळगिरी ರಂಗನ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಅಕರೆ ಉಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗನ ಜಗಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ಸೌಭಾಗ್ಯ
बारो म्हणजे ये